तुम्हाला जिल्हा परिषदेत घवघवीत असं यश मिळाले, मात्र काही ठिकाणी भाजपची सरशी झालेली पाहायला मिळत आहे. निश्चितपणे आपल्या महाराष्ट्राचं युवा नेतृत्व अजितदादा पवार साहेब यांचं जे काही काम करण्याची पद्धत, सामान्याला दिलेलं त्यांनी बळ, त्यामुळं ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ आणि केवळ अजितदादांच्यामुळे फार मोठे यश मिळालं. तुमच्या गटात खरं तर राष्ट्रवादीत कुठेतरी बंडखोरी झाली होती. राष्ट्रवादीचेच काही उमेदवार विद्यमान आमदारांचे फोटो वापरून तुमच्या समोर उभे होते. हे दुर्दैव आहे की विद्यमान आमदार पक्षाचे असताना की फोटो वापरला त्याबद्दल नाही, परंतु ज्या वेळेला तुम्ही फेसबुकवरती पोस्ट सोडता त्यावेळेला सुजाता पवारांचं नाव तुम्ही गाळता किंवा आमच्या भगिनी संगीताताई फराटे यांचं गाळता किंवा विकास शेलार या तिन्ही उमेदवाराची नावं गाळता ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. पक्ष नेतृत्व निश्चितपणे त्याचा विचार करेल. विधानसभेनंतर बापू सर्वात मोठं यश आता मिळाली, काय सांगाल? आपण पाहिलं असेल की विधानसभा 1 वर्ष पूर्ण होऊन गेली. तालुक्यामध्ये कुठेही विकासाच्या नावानं सगळी बोंब, लोकांचे प्रश्न सोडायला आपण पाहत असताल की कुणी कैवारी राहिलं का नाही राहिला ही पद्धत झालेली आहे. आणि मग त्या अडचणीमुळे काही जागा निश्चितपणे आम्ही हातातनं आमच्या गेलेल्या. काय सांगाल एकूणच की 2 राष्ट्रवादी एकत्र विलीनीकरणाचा मुद्दा आज निकाल लागतोय. एकूणच पाहिलं तर पुणे जिल्ह्यावरती राष्ट्रवादी जवळपास सत्तेच्या जवळपास जातात, कसं पाहता? निश्चितपणे अजितदादांनी जे कर्तृत्व केलं, आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे आशीर्वाद आणि आपल्या परिसरात सगळ्या चर्चेचं डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचं पण योगदान निश्चितपणे आहे. त्यामुळं हे घवघवीत यश मिळालं. हे यश निश्चितपणे अजितदादांच्या नेतृत्वाच्या मुळे मिळालेलं आहे. दादा जाणं ही अत्यंत दुःखद घटना आहे. आम्ही पाहिलं असेल की आम्ही कुठंही स्पीकर लावला नाही, काहीच नाही. आता रस्त्याने येताना गुलाल कोणीतरी उधळला त्यालाही मी विरोध केलेला आहे. कारण दुःखद घटना असताना एवढी मोठी आमच्या जिव्हारी लागलेली आहे. त्यामुळे दादा नसणं हे आम्हाला मान्यच नाही असे आमच्या कार्यकर्त्यांची सगळ्यांची भावना आहे. विलीनीकरणाच्या मुद्द्यावरती काय तब्येत खालावली आहे, काय सांगा? मी लगेच पवारसाहेबांची भेट घेण्यासाठी पुण्याला हॉस्पिटलकडे निघालोय. मला आता काही तासापूर्वीच कळलंय की असं पुण्याला नेले म्हणून सगळ्या या जनतेची महाराष्ट्रातल्या पवारसाहेबांच्या पाठीशी निश्चितपणे त्यांच्या शुभेच्छा, थोरांचे आशीर्वाद असल्यामुळं पवारसाहेबांना काही होणार नाही हे निश्चितपणे. तुमचं हॉस्पिटल प्रशासनाशी कोणाशी बोलणं झालं होतं? माझं पुण्याचे माजी महापौर अंकुशराव काकड्या यांच्याशी बोलणं. बेड भागामध्ये जो विजय हरला तुमच्याबद्दल काय म्हणतो? नेहमीच राष्ट्रवादी असणाऱ्या भागामध्ये भाजपने बसून गेले. लोकशाहीमध्ये अशा काही घटना निश्चितपणे घडत असतात की दरवेळेसच अमुकच एका पक्षाचं प्राबल्य असं होत नाही. त्यामुळे लोकशाहीमध्ये जे झाले ते आपण मान्य केलं पाहिजे.